चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये ज्या भरतीची तुम्ही वाट बघतात त्या भरतीची मेगा भरती आलेली आहे। लक्षात ठेवा, टोटल जागा जर पाहिल्या असाल तर 10,632 एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत। 10,632 एवढ्या जागा आहेत। आरोग्य डिपार्टमेंटच्या एकूण पद आहेत 10,632 10,632 टोटल पद आहेत आरोग्य डिपार्टमेंटच्या। वेगवेगळ्या जागा तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कायम पद, अस्थायी पद आणि मंजूर पद। तर टोटल मंजूर पद 10,632 दिलेले आहेत आणि कायम जे जे पद आहेत हे कायम पद भरले जाणार। अस्थायी पद हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत आणि कायम पद म्हणजे हे भरले जाणार। लक्षात ठेवा, टोटल मंजूर जागातून जेवढे काही कायम पद आहेत त्याची जाहिरात येणारे आरोग्य डिपार्टमेंटमध्ये टोटल मंजूर पद आहेत 10,632। त्याच्यामध्ये मग वेगवेगळे दिले। राष्ट्रीय कीटक जन आरोग्य नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हा परिषद एकूण आरोग्य पर्यवेक्षक, ठीक आहे, 561। म्हणजे एकंदरीत जिल्हा परिषद जे काही जाहिराती येणार होत्या, आचारसंहिता लागलेली आहे, शक्यता आहे तुमची निवडणूक झाल्यानंतर जाहिरात येतील आणि लवकरच 1 ते 2 महिन्यामध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर तुमचे सगळे एक्झाम सुद्धा असणार आहे। आता टोटल जिल्ह्यावाईज जागा दिलेल्या आहेत, त्या सविस्तर आपण या ठिकाणी जर पाहिले असेल तर नाव दिलेले आरोग्य पर्यवेक्षक, ठीक आहे, 2210। प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिलेला आहे, आरोग्य सहाय्यक दिलेला आहे, आरोग्य कर्मचारी दिलेला आहे आणि इकडे एकूण टोटल मंजूर पद आणि एकूण कायम मंजूर पद दिलेले आहेत। तर टोटल कायम मंजूर पद आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार दिलेले आहेत। तर हे कायम मंजूर पदाची जाहिरात येणार आहे। टोटल मंजूर पद दिलेत, त्याच्यापेक्षा अस्थायी पद हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरले जाणार आहेत आणि जे कायम पद आहेत त्याची जाहिरात येणार आहे आणि ते गव्हर्नमेंटच्या तुमच्या TCS किंवा IBPS कुठल्याही एका कंपनीला त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार आहे आणि त्याच्यानुसार त्याची जाहिरात येणार आहे। आता जिल्ह्यावाईज जर पद पाहिले असतील तर इकडे टोटल दिलेलं आहे, ठाणे जिल्हा दिलेला आहे आणि पदाचं नाव वरती आरोग्य पर्यवेक्षक दिलंय, इकडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिलेलं आहे आणि इकडे आरोग्य सहाय्यक पद दिलेलं आहे। शक्यतो त्याची पात्रता काय आपण घेऊया, पण सध्याच्याला पद कोणकोणते आहेत, कुठल्या जिल्ह्यात आहेत, तर ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर इथं मंजूर पद टोटल दिलेली आहेत। बघा, ठाणे हा जिल्हा आहे, या ठाणे जिल्ह्याला इथले मंजूर पद आहेत 17 पद, ठीक आहे। कायम पद 14 आहेत आणि 3 अस्थायी पदे म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरले जाणार आहेत अस्थायी पद। त्याच्यानंतर इकडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ जर पाहिलं तर मंजूर पद 52 आहेत, त्यातले 42 पद कायम आहेत। हे फक्त ठाणे जिल्ह्याचे बघतोय बरं का, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर अस्थायी पद हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर 10 आरोग्य सहाय्यक नावाचं पद आहे, ठीक आहे। तर 129 पद याचे मंजूर आहेत आरोग्य सहाय्यकचे। तर त्यातले कायम पद 102 आहेत आणि 27 पद बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत। टोटल मंजूर पद 266 आहेत ठाणे जिल्ह्याचा, आपण घेऊया, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर रायगड जिल्हा, रायगडचा जर विचार केला तर टोटल मंजूर पद हे 24 आहेत, त्यातले 19 कायम केले जाणार आहेत, 5 अस्थायी पद आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3च पद आहेत, तिन्ही पण कायम केले जाणार आहे, म्हणजे जाहिरात येणार आहे त्याची। आरोग्य सहाय्यकचे टोटल 92 पद आहेत, कुठे आहेत 92 पद, रायगड मध्ये आहेत, त्यातले 74 हे कायम आहेत, अस्थायी 18 पद आहेत, ठीक आहे। मंजूर टोटल 158, रायगड मध्ये टोटल 158 मंजूर पद आहेत। त्याच्यानंतर रत्नागिरीचा विचार केला तर 18 पद मंजूर आहेत। इकडं हे कशाचे आहेत, आरोग्य पर्यवेक्षक आहे, वर प्रयोगशाळा तंत्रज्ञ तिथे 0 जागा आहेत आणि आरोग्य सहाय्यकच्या 95 जागा आहेत। जसं आरोग्य डिपार्टमेंटच्या आरोग्य सेवक जागा आहेत ना, आरोग्य सेवक, तर शक्यता आरोग्य सहाय्यकची आणि आरोग्य सेवकची सेमच पात्रता असेल, ठीक आहे। बघूया आपण नंतर त्याची पात्रता सुद्धा काय आहे। तर इकडे टोटल कायम पद 76 आहे, एवढी जागा येणार आहे आणि टोटल 197 जागा ह्या नाशिकच्या आहेत, रत्नागिरीच्या आहेत। नाशिकच्या 19 पद आहेत, आपण मंजूर पदे बघू, 19 नाशिकला आहेत, प्रयोगशाळाला 52 मंजूर पद आहेत आणि आरोग्य सहाय्यकला 150 पद मंजूर आहेत। टोटल 357 पद हे मंजूर आहेत। कुठं आहेत हे, तर नाशिक मधले आहेत। त्याच्यानंतर धुळेचा जर विचार केला, धुळेमध्ये 7 पद मंजूर आहेत, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे 14 आहेत आणि आरोग्य सहाय्यकचे 59 आहे। टोटल 163 पद आहे, ठीक आहे। डायरेक्ट आता आपण तो जिल्हा वाचूया आणि त्या जिल्ह्यात टोटल एकूण मंजूर किती पद आहेत ते बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल, असं खूप मोठी जाहिरात होऊन जाईल। आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, जॉईन करा, तिथे ऑलरेडी आपण दिलेलं आहे। आपला टेलिग्राम नाही, सगळ्या टेलिग्रामला आलंय, काय काळजी करू नका। फक्त जाहिरात कधी पण येणार आहे, सध्या आचारसंहिता लागलेली आहे, ठीक आहे। मग तुमची जाहिरात
ही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत, तर ह्या झाल्याच्या नंतर तुमची जाहिरात आणि जाहिरात झाल्यानंतर साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे. नंदुरबारचा विचार केला तर टोटल 9 पद आहेत आरोग्य प्रवेशक. आता डायरेक्ट येऊ आपण इकडे, 188 पद मंजूर आहेत. त्याच्यानंतर जळगावला टोटल 294 पद मंजूर आहेत. त्याच्यानंतर इकडं नगरला 342 पद मंजूर आहेत. पुण्याचा जर विचार केला तर पुण्याला 290 पद मंजूर आहेत. सोलापूरला जर पाहिलं असेल तर सोलापूरला 266 पद, इथे दिसत नाही, थोडस ब्लर झालेला आहे, ठीक आहे, तेवढे पद मंजूर आहेत. त्याच्यानंतर साताऱ्याला किती आहेत तर साताऱ्याला 345 पर्यंत पद जे आहेत हे मंजूर आहे, ठीक आहे. इथे 117 दिलेला आहे, इथं 22 दिलेला आहे, ठीक आहे. बघू आपण किती आहे. त्याच्यानंतर थोडंसं वर घ्या, सोलापूरचा जर विचार केला, सोलापूरला 187 पद मंजूर आहेत आणि इकडं 230 पद आहे ज्याची जाहिरात तुम्हाला येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सांगलीचा विचार केला तर टोटल सांगलीला इथे बघा कायम पदे मंजूर पदे इथे दिलेले, आपण मंजूरच घेऊया. ओके, एक सेकंड. अस्थायी मंजूर पदे डायरेक्ट. ओके, इथे इथे कायम पदे मंजूर पदे आणि इथं मंजूर पदे टोटल कायम अस्थायी पद आहे. आरोग्य कर्मचारी दिले. हा, आरोग्य सहाय्यकच्या नंतर इकडे लक्षात ठेवा एक आरोग्य कर्मचारी नावाचं सुद्धा पद आहे बरं का, ते राहिले इकडे कोपऱ्यामध्ये. म्हणजे इथं 4 पदाची आहे, आरोग्य प्रवेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य कर्मचारी. तर आरोग्य कर्मचारीचे खूप मोठ्या प्रमाणात पद हे जाहिरात येणारे आरोग्य कर्मचारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असणार आहे. इथं जिल्हा थोडस गेला छोटं करून घेतोय. ओके, बघा, हा रायगड, रत्नागिरी, पुण्याचं पाहिलं आपण. तर आरोग्य कर्मचारी जे त्याची जागा जास्त आहेत. मंजूर पद सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला 3 आकडे दिसत आहेत. कायम पद सुद्धा तुम्हाला 3 आकडे दिसत आहेत. प्लस साधारणतः 200-300 प्लस मध्ये सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणाच्या जाहिराती आहेत. खाली आपण कुठपर्यंत पुणे, सोलापूरला जर पाहिलं तर टोटल एकूण जागेवर आपण सोलापूरच्या एकूण मंजूर पद इथे दिलेले आहे. सोलापूर किती आहे तर साताराला पाहिलं असेल, सातारा आणि सोलापूरला 431 आहे, साताऱ्याला 389 आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला सगळ्यात जास्त 427 आहे. कोल्हापूरच्या खाली पाहिलं सांगलीला 327 आहे, 320 आहे. सिंधुदुर्ग 254 जागा आहे. छत्रपती संभाजीनगर पाहिलं असेल तर टोटल मंजूर पद 245, कायम 196 आहेत, ठीक आहे. जालना जिल्ह्याचा विचार केला तर टोटल मंजूर पद 255 आहे. त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्ह्याचं पाहिलं असेल तर टोटल 203 एवढे मंजूर पद आहे. आता खालचं जर पाहिलं असेल इकडं तर इकडे बघा आरोग्य प्रवेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी सेम दिलेला आहे, फक्त जिल्हे वेगवेगळे आहेत. आता इकडं हिंगोलीचं पाहिलं असेल तर टोटल मंजूर पद 134 आहे इकडं. त्यानंतर लातूर 290 मंजूर पद आहेत. त्याच्यानंतर उस्मानाबाद, धाराशिव नाव झालेलं आता, तर 230 मंजूर पद आहेत. बीडचे 275 आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये 430 मंजूर पद आहेत. अकोल्यामध्ये 174 आहेत. वाशिमला 175 आहेत. त्याच्यानंतर अमरावतीला सगळ्यात जास्त 359 पद आहेत. त्याच्यानंतर यवतमाळला सुद्धा मागच्या सुद्धा यवतमाळला जरा जास्त जागा होत्या, 457 एवढे पद मंजूर आहेत. आणि जाहिरात 366 पदाची तुमची येऊ शकते. जे काही कायम पद आहेत त्या कायम पदाची जाहिरात येत असते. रिक्त जे अस्थायी पद आहेत शक्यतो बाह्य यंत्रणेद्वारे ते भरले जातात, ठीक आहे. त्या नागपूर झालं, यवतमाळ, त्याच्यानंतर बुलढाण्याला पाहिलं असेल इकडं तर 348 पद काय आहेत मंजूर आहेत. 278 पद हे कायम आहेत. त्याच्यानंतर नागपूरमध्ये पाहिलं तर 298 पदाची मंजूर आहेत. वर्ध्याला 138 आहे. भंडाऱ्याला 184 आहे. गोंदियाला 255 आहे. चंद्रपूर या ठिकाणी टोटल 320 मंजूर आहे. 256 कायम पद आहेत. गडचिरोलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात जर पाहिलं असेल तर 419 एवढे पद हे मंजूर आहेत. आणि 335 पदाची जाहिरात येऊ शकते. आणि टोटल जर पाहिलं असेल तर एकूण 10,632 पद आहे. टोटल किती आहेत 10,632 पद हे पद तुमचे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 विभाग आहेत मंजूर मध्ये. मग काय आहेत, एक कायम पद आहेत तर यातले 8,506 पद हे कायम आहेत. म्हणजे शक्यतो या 8,506 पदाची तुमची जाहिरात येईल. आणि 2126 पद दुसरे काय 2126 पद हे अस्थायी आहेत.
अस्थायी आहेत म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरले जातील किंवा इतर बाहेर कुठल्या यंत्रणेला देऊन ते भरले जातील. ठीक आहे. तर कायम पद जे आहेत ते साधारणतः 8,506 आहे. तर शक्यता तुमची जाहिरात जी आहे ती येऊ शकते एवढ्या मोठ्या पदाची. आणि जाहिरात कधी येईल असा प्रश्न आहे. पात्रता काय आहे, तर पात्रता आपण या अगोदर सुद्धा घेतलेली आहे. आरोग्य डिपार्टमेंटची सगळी पात्रता या अगोदर सुद्धा घेतलेली आहे. नंतर सुद्धा आपण घेऊ आरोग्याची या नंतरच्या लेक्चरमध्ये की कुठल्या पदासाठी कुठली पात्रता आहे. ठीक आहे. आता या पात्रता सोबत झाले हे 8,605 जागाची 8,506 जागा जाहिरात येईल. परंतु कधी जाहिरात येईल, आता जर पाहिलं असेल तुम्ही तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठीक आहे निवडणुका आहेत. या निवडणुकाचा कालावधी झाल्याच्या नंतर म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर त्याची जाहिरात येईल. आणि जाहिरात आल्याच्या नंतर लक्षात ठेवा, आता जास्त जाहिरात येतील. जाहिरात आल्याच्या नंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे तुमचं 30 ते 45 दिवसामध्ये जाहिरात आल्याच्या नंतर 30 ते 45 दिवसामध्ये तुमची एक्झाम होईल. लक्षात ठेवा, एक्झाम म्हणजे समजा जर तुमची जाहिरात जानेवारीमध्ये आली, ठीक आहे, किंवा जेव्हा आपण गृहीत धरू की जानेवारीमध्ये तुमची जाहिरात आली समजा किंवा फेब्रुवारीमध्ये आली, तर एक मार्च ते एप्रिलच्या मधामध्ये तुमची एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आरोग्य डिपार्टमेंटची तुम्ही जर तयारी करत असाल, मागच्या वेळेस तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर यावेळेस करा. इयत्ता 10वी आणि इयत्ता 9वीचं पूर्णचे पूर्ण बुक हे ऑनलाईन टाईपमध्ये आपण घेतलेलं आहे. टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे, PDF स्वरूपात दिलेलं आहे. फक्त 50 रुपये काय फीस ठेवलेली आहे. आरोग्य डिपार्टमेंट तयारी करत असाल तर ते परचेस करून घ्या. हा आपला व्हिडिओ बघताय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमी आहे. या श्री अकॅडमीची तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या. त्यात टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे. त्याच्यात वेगवेगळ्या झालेल्या डिपार्टमेंटच्या टेस्ट सिरीज, मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात मुलांना आरोग्य भरतीसाठी फायदा झालेला आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा. ठीक आहे, थांबतो.